शुभ सकाळ मित्रांनो, आज आम्ही कारगिलमध्ये आहेत आणि आमची सकाळी ते कारगिलमध्ये झालेली आहे। आता फ्रेश होऊन निघलो आम्ही, इथला लोकल मार्केट फिरतोय आणि आपला डिझेलसाठी कॅन शोधतोय। ॲक्च्युली गरज तर नाही, उगाच बंदीचं चोचलं माझं चोचलं विचलं नाही भाई, कॅन एक आपल्या सेफ्टीसाठी घेतोय जेणेकरून कुठे आम्ही अटकायला नको, कारण का पुढे डिझेल पंप वगैरे कमी आहेत त्याच्यामुळे। ठीक आहे बा, चला आम्ही जाऊ का पुढे। 1 किलोमीटर झाला आहे हे मला दोघं चालवत आहेत फक्त तो डिझेलचा कॅन घ्यायला। त्यांचं काय चाललंय दोघांचं मला काही कळत नाही। आता मार्केटमध्ये फिरता फिरता आम्हाला इथं बेकरी दिसली, त्या बेकरीमध्ये आम्ही एंट्री केली। इथं बघशाल ना तुम्ही, मस्त इथं पफ पण आहेत, केक पण आहेत। आता आम्ही केक आणि पफ घेतलेला आहे। केक तर भारीच लागला, खाऊन बघितला मी, भारी लागला। आता पफ पण बघतो, एक नंबर आहे। डेट बोलशाल ना, एक नंबर आहेत, मस्त। इकडची घरा बघू शकता, इथं कसलाच इंजिन काम येतं। बंटी भाई दाढी बिडी करायला बसले, 2 दिवसात त्याच्या दाऱ्या वारतात। काय करणार भाई, 4 दिवस झाले भाई। हो 4 दिवसात तुझ्या दाऱ्या वारल्या। त्या दिवशी 2 तास घेतलं, 6 दिवस त्या दिवशी कॉलनी 2 तास घेतलं। अजून ठीक आहे, अजून काय बाल बस बस बार बाल सेट करून कुठे झाले, गाडी चालवायची तुला। मी पण मारू का मग? जस्ट जॉईनिंग केलेली आहे। पगार किती बोललाय? 8,000 बस खाऊन पिऊन ना। आता 3-4 जण आम्हाला बोलले पेट्रोल पंप आहेत बोलतोय, तर आम्ही आता गाडी फुल करूनच निघलो। त्याच्यामुळे आम्ही कॅन काय वगैरे घेतला नाही, तसाच निघलोय। तर बघू पुढे पेट्रोल पंप भेटतात। वालवंटन आलं वाटतं, असं वाटतंय। नुसता डोंगर, मातीचा डोंगर असून मातीचा उंट कुठे उंट आहेत, वरती ठेवले आहे। बसशील ना पण तू त्याच्यावर? इकडे आपल्याला वालवंट दिसत होता आणि इथं आम्हाला मध्येच लगेच पाऊस लागलाय। क्लायमेट पण असं चेंज होतोय ना 5-5, 10-10 मिनिटाला एकदम, म्हणजे मध्येच पाऊस पडतोय, मध्येच ऊन येतोय ना। आता पुढे आता काय माहित, स्नो भेटतोय का नाही भेटतोय काय माहित, बघू पुढे। अजून ले आम्हाला 171 आहे। डोंगरा काही संपत नाहीत, नुसते वाढ बघत बसलोय आम्ही। हा ना, लेच मोठे मोठे डोंगरा लागले मग ना। काय कधी खपतीने काय समजा नाही, कटाला ले डोंगरा बघून बघून। पोचो गे लवकरच पोचो। अरे गाडी फास्ट मारता येत नाही त्याचा ना। ब्लॉगर मंडळी खूप चांगल्या प्रमाणे झोपलेले आहेत, दाखवून असतात सगळी जागे आहेत। आता संध्याकाळचे 6 वाजलेत, तरी पण बघू शकतो एकदम कडक ऊन आहे। असं वाटतं की आपल्याकडे तर 2 आणि 3चं ऊन वाटतंय, पण मगाशी बघितला एकदम असा कालोख वगैरे पडला होता, पाऊस पडत होता। असं वाटत होतं का तिथे 6-7 वाजलेत ना, आता 6 वाजलेत तरी पण ऊन एवढा आहे ना, असं वाटतं की 2-3च वाजलेत दुपारचे। जन्नत आहे एकदम। क्लायमेट हा 15-15, 20-20 मिनिटाला चेंज होते। बापूच्या गाड्या आल्या, गाड्या आल्या 1, 2, 3, 4 शेट। हे बघ ट्रॅक्टर बसला झाले भैया, पाचरा आलतो वाटतं। काय कचरा विचार येते रे? नाही तर पाणी शिपाला येऊन येतो, ड्रम नेतोय तू पाणी शिपायला मग काम चालू आहे ना तिथं पुढं, बर्फाने पाणी शिपायला चालू मग काय। झुली 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 बघू शकता, इंडियन फ्लॅग चालली मग व्हिडिओ।
त्याला जाताना आम्हाला इथं गुरुद्वारा भेटलेला आहे. इथं आम्ही मस्त दर्शन वगैरे केलेलं आहे. मस्त इथं असं फिरलेलो आहे आणि मस्त वाटलं एकदम थोडा बघून. बाजू जबरदस्त आहे ना एकदम. बाजू 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 पल पल इकडं पल. वरून आम्हाला इथं 9 वाजता पोहोचलो आम्ही. इथं आता हॉटेलला आम्ही स्टे वगैरे केला आणि तिथून आता आम्ही इकडे मार्केटला आलोय. आईले मार्केटला आलो बघायला इथं काय चालू आहे की ना बघू. पण मोस्टली मला असं वाटतं का इथला बाजार उरकलाय काय वाटत नाही. वाटत दुकान बंद झाले. बघूया आता पुढे बघूया आता मार्केटमध्ये काय काय दुकान चालू आहे म्हणून. फुलचा आलोय मार्केटचं पोहोचलो आहे तरी आम्ही बघू आम्हाला काही आवडतंय का. सगळा लेडीज दिसतोय का आवडणार याला. दर्शनसाठी काय घेतलं असतं. यो पोऱ्या बघ काय बघतो पोऱ्या. जरा आम्हाला इथं पोहोचायला टाइम झाला म्हणून इथलं जरा मार्केट जरा क्लोज झालेलं आहे. भरपूर दुकानं जरा बंद झालेले आहेत आणि ॲक्च्युली सीझन पण नाही तर हा मार्केट 11-12 पर्यंत चालू असतो. सीझन नसल्यामुळे सध्या सर्व दुकाने ऑफ आहेत आणि लवकर बंद करून पब्लिक केलेली आहे. तरी पण बघतो आम्ही आलोय तर बघतोय आता फिरतो काहीतरी बघतो.